भारतात दर 10 वर्षांनी होणारी जनगणना ही देशाच्या लोकसंख्येची मोजणी आणि सामाजिक आर्थिक आकडेवारी गोळा करण्याचे एक महत्त्वाचं साधन मानलं जातं। पण यंदा देशात फक्त माणसं मोजली जाणार नाहीयेत, मोजली जाणार आहे प्रत्येक जातीची संख्या आणि याच आकड्यांमधनं ठरणार आहे सत्तेचा नवा हिशोब। तो कसा हेच आपल्याला जाणून घ्यायचंय। तर 2027 साली जी जनगणना पार पडणार आहे त्या जनगणनेत पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर SC/ST सोबत इतर जातींचीही देशव्यापी गणना केली जाईल। केंद्र सरकारनं नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या एकूण 40 प्रश्नांची यादीच प्रसिद्ध केली आहे। जातनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांनी लावून धरलेली। बऱ्याच नेत्यांनी हा मुद्दा राजकीय अजेंड्यावरती आणलेला। सरकारनं 30 मेला निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत प्रक्रिया आता पुढे सरकते। आता केंद्राच्या निर्णयानंतर आरक्षण, सरकारी योजना, राजकीय प्रतिनिधित्व आणि सत्तेच्या समीकरणांवरती नव्यानं चर्चा होणार आहे। 2011 सालानंतर तब्बल 16 वर्षांनी पार पडणारी जनगणना आहे जी फक्त देशाची लोकसंख्या सांगणार नाही तर देशाच्या सामाजिक रचनेचा आणि राजकीय ताकदीचा नवा आकडा सुद्धा समोर आणणार आहे। तर जातनिहाय जनगणनेचं महत्त्व फक्त जातीनुसार लोकसंख्या मोजण्यात नाही तर त्या आकडेवारीच्या आधारावरती आरक्षण, सरकारी योजना, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायाचं धोरण अधिक अचूक करता येणं यामध्ये आहे। त्याचमुळे जातनिहाय जनगणनेचं महत्त्व काय याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। देशातल्या जातींची वास्तविक ऍक्च्युअल लोकसंख्या या जनगणनेनंतर समोर येणार आहे। लोकसंख्येच्या आधारावरतीच आरक्षणाची चर्चा सुद्धा होईल। सत्तेतील सहभाग आणि राजकीय प्रतिनिधित्वावरती नवी माहिती सुद्धा जनगणनेनंतर उपलब्ध होईल। कोण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे किंवा पाठीमागे आहे याची माहिती मिळणार आहे। गरजू घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यास मदत होईल। त्या जनगणनेनंतर भारताच्या राजकारणात आता असा एक आकडा समोर येणार आहे जो केवळ जनगणनेचा किंवा लोकसंख्येचा आकडा नसेल तर सत्तेच्या नव्या समीकरणांचा नवा आधार ठरू शकतो। 2027 सालच्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर व्यापक पातळीवरती जातनिहाय जनगणना पार पडणार आहे। राहुल गांधींपासून अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांपर्यंत अनेक नेत्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या मागणीला आता केंद्राच्या निर्णयामुळे मूर्त रूप मिळालंय। पण या आकडेवारीचा फायदा सामाजिक न्यायाला होणार की निवडणुकीच्या राजकारणाला, पाहूया याविषयीचा विशेष रिपोर्ट। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या जनगणनेत देशव्यापी जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे। केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेत दुसऱ्या टप्प्यात जात मोजण्याचा निर्णय घेतलाय आणि जनगणना देशाच्या सामाजिक आणि राजकीय रचनेचा एक्सरे ठरणार आहे। जातनिहाय जनगणना हा आजचा मुद्दा नाही तर त्याची मुळं थेट ब्रिटिश राजवटीपर्यंत जातात। 1981 मध्ये भारतात पहिली पद्धतशीर जातनिहाय जनगणना झाली। त्यानंतर 1931 पर्यंत दर 10 वर्षांनी जातनिहाय आकडेवारी गोळा केली गेली। मात्र 1931ची जनगणना ही देशातील शेवटची संपूर्ण जातनिहाय जनगणना ठरली। आता तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे आणि याच आकडेवारीवर देशाच्या राजकारणाचं पुढचं गणितही ठरणार आहे। भारतात राष्ट्रीय पातळीवरती जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून विविध पक्षांनी दबाव आणला होता। काँग्रेसचे राहुल गांधी, RJDचे लालू प्रसाद यादव, JDUचे नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी आंदोलन देखील केली। ओबीसी की बात करते हैं, दलितों की बात करते हैं, हिंदुस्तान के लोगों की बात करते हैं तो सबसे बड़ा सवाल क्या है कि किसकी कितनी आबादी है। हम जानते हैं कि हिंदुस्तान की सरकार में सेक्रेटरीज अगर आप देखें तो दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से सिर्फ 7% आते हैं। मतलब हिंदुस्तान की सरकार की रीढ़ की हड्डी जो है सेक्रेटरीज ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया, उसमें से सिर्फ 7% दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से आते हैं।
तमिळनाडूत DMK, आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला. स्वतंत्र भारतात अधिकृतपणे जातनिहाय सर्वेक्षण करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2023 मध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करून त्याची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांनीही अशी पावलं उचलली. बिहारमधून सुरू झालेला जातनिहाय आकडेवारीचा हा प्रयोग आता राष्ट्रीय पातळीवरती पोहोचलाय. जात सर्वेक्षणाचे आकडे राष्ट्रीय पातळीवरही उपलब्ध झाल्यास आरक्षणाच्या मर्यादा, ओबीसींमधील अंतर्गत वाटप, अत्यंत मागास घटकांचा हिस्सा आणि सरकारी योजनांचं लक्षीकरण यावर नव्या राजकीय मागण्या उभ्या राहू शकतात. आणि या जातगणनेतून देशात ओबीसी राजकारण पुन्हा केंद्रस्थानी येण्याचीही शक्यता आहे. जातीचं मतदारसंघात प्राबल्य असेल त्या जातीचा उमेदवार देण्याकडे राजकीय पक्षांचा कल असतो. तर त्याच्यामुळे असं करण्यामध्ये काही खूप गैर आहे असं नाही आहे. तर याचा जो फायदा जसा समाजाला होणार आहे, देशाला होणार आहे जात जनगणनेचा, तसाच फायदा या राजकीय पक्षांनाही ॲटोमॅटिक एक रेडी डेटा राजकीय पक्षांना यातून उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येकजण त्याचा आपापल्या परीने फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल असं दिसते आहे. जातनिहाय जनगणनेची ही आकडेवारी पुढील प्रतिनिधित्वाच्या राजकारणात महत्त्वाची ठरू शकते. याचा परिणाम उमेदवार निवडण्यापासून प्रचाराच्या मुद्द्यांपर्यंत होऊ शकतो. म्हणूनच जातनिहाय जनगणना ही फक्त किती लोक कोणत्या जातीत याचं उत्तर देणार नाही, तर किती लोक, किती आरक्षण, किती लोक, किती प्रतिनिधित्व हे प्रश्न विचारणारी असेल. आणि त्याचमुळे 2027ची जनगणना संपल्यानंतरची खरी राजकीय लढाई पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर पुढच्या वर्षी देशात पार पडणारी जातनिहाय जनगणना हा फक्त आकड्यांचा विषय नाही, तर जातीच्या आधारावरती उभ्या राहणाऱ्या राजकारणाचा नवा अध्याय असेल. जनगणनेच्या आकड्यांवरती आधारावरती आरक्षण, प्रतिनिधित्व आणि सत्तेतील वाट्याचे दावे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रश्न इतकाच नाहीये की देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे, तर खरा राजकीय सवाल असा आहे की संख्या जेवढी तेवढा सत्तेत वाटा मिळणार का? कारण जात गणनेनंतर आकडे बदलतील आणि कदाचित जातीच्या राजकारणाची समीकरणं सुद्धा.